तिथे भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्यातील 25 जागांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तर बीडमधून पंकजा मुंडे आणि चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, तर जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। दुसरीकडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार आणि भिवंडीतून कपिल पाटील यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। चंद्रपूरच्या जागेवर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं, तर बारामतीची जागा ही अजित पवार गटाला दिली जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये भाजपच्या याची चर्चा झाल्याची माहिती मिळते, ज्यामध्ये नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर बीडमधून पंकजा मुंडे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे लोकसभेसाठी, तर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, तर जालन्यातून रावसाहेब दानवे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आणि दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, तर भिवंडीतून कपिल पाटील आणि ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांची नावं सध्या आघाडीवर आहेत, चर्चेत आहेत। अधिकचे अपडेट जाणून घेऊ, सुशांत सावंत आपल्यासोबत आहे। सुशांत, खरं तर अनेक जी नावं आहेत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती, त्याप्रमाणे बीडमधून पंकजा मुंडे असतील किंवा सुधीर मुनगंटीवार यांना देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे, ती वर्तवली जाते। काय अधिकचे अपडेट आहेत? दीपक, आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक जी आहे ती काल रात्री उशिरापर्यंत दिल्लीमध्ये पार पडली आणि या बैठकीत जवळपास 25 जागांवर महाराष्ट्रातील चर्चा झाली। त्यामध्ये जर बघितलं असेल तर भाजपनं 2019 साली ज्या 23 जागा जिंकल्या होत्या त्या जागांवर चर्चा झाली, तर दुसरे 2 जागा ज्या आहेत ते चंद्रपूर आणि दुसरी जागा जी आहे ती बारामतीची, ज्या जागा हरल्या होत्या, अशा एकूण 25 जागांवर जी आहे ती चर्चा झाली। यामध्ये जर आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार नागपुरातून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, तर चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावरती आहे ती जोरदार चर्चा झालेली आहे। आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जी आहे ती आज उशिरापर्यंत येऊ शकते आणि यामध्ये महाराष्ट्रातील काही नावांचा समावेश जो आहे तो असू शकतो। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर मनोज कोटक यांच्या नावावर देखील चर्चा झाली। गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की पंकजा मुंडे या बीडमधून उमेदवार असतील आणि त्याच नावावर खऱ्या अर्थाने कालच्या बैठकीत चर्चा झाली, कारण महाराष्ट्रातील काही विद्यमान खासदार आहेत त्यांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यामुळे काही चेहरे जे आहेत ते बदलण्यात येणार आहेत। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर जोर दिला जातोय, तर पंकजा मुंडे यांची बीडमधून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।